हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीतम सुलाखे फ्रॉम न्यूक्लियस IVF पुणे. बरेचसे पेशंट विचारतात की सर, आम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकते का? तर या प्रश्नाचं उत्तर ह्या बऱ्याचशा फॅक्टर्सवर अवलंबून असतं. नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी महत्वाचे 4 ते 5 घटक नॉर्मल असणं आवश्यक आहे. पहिलं आहे गर्भाशय व्यवस्थित असणं आवश्यक आहे. दुसरं आहे फॅलोपियन ट्यूब्स नॉर्मल असणं. तिसरं आहे तुमचे स्पर्म पॅरामीटर्स नॉर्मल असणं. चौथं आहे सेक्शुअल कॉन्टॅक्टला काही प्रॉब्लेम्स नसणं. आणि पाचवं आहे हार्मोन्स व्यवस्थित असणं. या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील तर आपण नॅचरली प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तर यासाठी कायच केलं पाहिजे, तर सर्वात महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या बॉडीला अंडरस्टँड केलं पाहिजे. तुमचं सायकल किती दिवसांचं आहे, नेमकं कुठल्या दिवसांमध्ये ओव्हुलेशन होतं, कधी रिलेशन्स ठेवले पाहिजे, सेक्शुअल कॉन्टॅक्ट कधी ठेवला पाहिजे, या गोष्टी तुम्हाला स्वतःला थोड्याशा एज्युकेट करायला लागतील. तर त्या दृष्टीने आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमचं ओव्हुलेशन सायकल तुम्हाला ट्रॅक करता आलं पाहिजे. आता नेमकं ओव्हुलेशन सायकल आपण कसं ट्रॅक करतो, तर त्याचे काही 4-5 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण सिम्पटम्स पाहतो. पेशंटला मिड सायकल मध्ये जेव्हा साधारणपणे पिरियडच्या फर्स्ट डेज पासून 13, 14, 15व्या दिवशी पेशंटला थोडं पोटात दुखायला लागतं, त्यांना व्हाईट डिस्चार्ज वाढतो, लोअर बॅकएक असतं, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, बॉडी टेम्परेचर वाढल्यासारखं वाटणं, फिवरिश वाटणं, या सगळ्या गोष्टी होतात. तर हे जनरली ओव्हुलेशनचे साइन्स असतात, जे तुम्ही अंडरस्टँड करून त्या पर्टिक्युलर ड्युरेशन्स मध्ये रिलेशन्स ठेवणं महत्वाचं असतं. दुसरी मेथड असते बेसल बॉडी टेम्परेचर, जे आपण पूर्वीच्या काळात चेक करायचो. असं म्हटलं जातं की जेव्हा ओव्हुलेशन होतं तिथून पुढे आपल्या बॉडीचं टेम्परेचर साधारण 1 ते 1.5 डिग्रीने वाढतं. तर ही मेथड यूज केली जायची, ज्याच्यामध्ये रोज पेशंट आपल्या बॉडीचं टेम्परेचर घ्यायचा आणि ज्या दिवशीपासून टेम्परेचर वाढलेलं दिसतंय आपल्याला त्या दिवशीपासून पुढे रिलेशन्स पेशंट्स ठेवायचे, ज्याच्याने प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस वाढायचे. तिसरं महत्वाचं आहे, आजकाल प्रेग्नन्सी साठी जे आपण किट वापरतो तसेच किट ओव्हुलेशन्सच्या डिटेक्शनसाठी पण मिळतात, ज्याला आपण LH किट असं म्हणतो. त्यापैकीच एक उदाहरण आहे आयनो नावाचं एक किट येतं. ते आपण पिरियडच्या 11th 12th डे पासून चेक करायला चालू करू शकतो. जेव्हा त्याच्यामध्ये 2 लाईन येतील त्याचा अर्थ असा असतो की आपल्या बॉडीमध्ये LH ऍक्टिव्हिटी आलेली आहे आणि नेमकं तेव्हा रिलेशन्स आपल्याला ठेवायचं आहे. LH ऍक्टिव्हिटी आल्यानंतर साधारण पुढे 3 ते 5 दिवस रिलेशन्स ठेवल्यानंतर प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात. काही पेशंटला काही वेळेला फॉलिक्युलर स्टडीजचीही गरज पडते. सिंपल फॉलिक्युलर स्टडी करून तुम्ही ओव्हुलेशन एक्झॅक्टली ट्रॅक करू शकता आणि त्या पर्टिक्युलर ड्युरेशन्स मध्ये रिलेशन्स ठेवल्यानेही प्रेग्नन्सीचं प्रमाण वाढतं. आता काही गोष्टी आहेत ज्या अदर दॅन या पॅरामीटर्सवर ज्या खऱ्या उतरतात, जसं की डाएट आहे. बॅलन्स डाएट असलं पाहिजे. तुम्ही प्रोटीन्सचं प्रमाण, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स यांचं प्रमाण जेवणामध्ये वाढवणं आणि बाकी जंक फूडचं प्रमाण, ऑइली फूड्स, कॉन्स्टिपेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स करणारे फूडचं प्रमाण कमी करणं, सॅलड जेवणामध्ये वाढवणं, याच्यानेही हेल्दी एन्व्हायरमेंट तयार होतं आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होते. लाईट एक्सरसाइजेसचंही तेवढंच महत्व आहे. खूप हेवी एक्सरसाइजेस न करणं, सिंपल एक्सरसाइजेस ज्याच्याने एंडोर्फिन रिलीज होतील आणि प्रेग्नन्सी चान्सेस वाढतील, त्या एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता. त्यानुसार आहे पुढचा कॉम्पोनंट आहे वेट मॅनेजमेंट ठेवणं. असं पाहण्यात आलं आहे खूप कमी वेट असेल तरी प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टी आहे, खूप जास्त वेट असेल तरी प्रेग्नन्सी राहण्यात डिफिकल्टी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं वेट मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. खूप कमी वेट नको, खूप जास्तही नको. तसंच वयाच्याही बाबतीत आहे. खूप कमी वयालाही प्रेग्नन्सी राहणं प्रॉब्लेमॅटिक असतं आणि खूप वय वाढल्यानंतरही प्रेग्नन्सी कॅरी करणं डिफिकल्ट असतं. त्यामुळे साधारणपणे 21 वर्ष ते 30 वर्ष हा गुड पिरियड आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठीचा. तर त्या पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये प्रेग्नन्सी राहिली तर कॉम्प्लिकेशन्स पण कमी होतात आणि नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस त्या वयामध्ये वाढलेले दिसतात. याच्या व्यतिरिक्त काही सबस्टन्स अब्यूज आहे, ज्याला आपण म्हणतो की अल्कोहोल घेणं, स्मोकिंग करणं, या गोष्टी अवॉइड केल्यानेही प्रेग्नन्सी नॅचरली राहण्याचं प्रमाण वाढतं. तर याबद्दल आपले काहीही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आमची टीम तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल रिप्लाय करण्यासाठी प्रयत्न करेल. थँक्यू.